नमस्कार गाववाल्यांनो, आपल्या कोकणची सुवर्णभूमी फेसबुक पेज प्रस्तुत कोकणची सावली या यूट्यूब चॅनलवर तुमचा मी परत एकदा स्वागत करतोय। कोकण म्हटल्यानंतर आपल्या आठवतात ता म्हणजे उंच डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावाचा विहंगम दृश्य, डोंगरदऱ्यातून कलकल आवाज करणारा पाणी। कोकण म्हटल्यानंतर होळी, शिमगोत्सव, जत्रा, दशावतार आपल्या आठवतात। थोडक्यात गाव म्हटलं की गावातलं वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावातली माणसा, गाव म्हटलो काय गावातली देवळा, होणारो भक्ती संगम, कोकणातली चतुर्थी, येणारो चाकरमानी, असा विविधतेने नटलेला आपला सुंदर कोकणात आपण आणखी सुंदर बनवूया। तर आज आम्ही या भूतनाथ मंदिराकडे इलो असो आणि मळगाव इथला या भूतनाथ मंदिर असा, आणि आज मी तुमका या भूतनाथ देवाचा दर्शन दाखवतले। तर आज आपण या मंदिराकडे इलो। तर गाव म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्या प्रत्येकाक आठवतात गावातला कोकणातला जा वातावरण असता। तर आता उंच डोंगराच्या कुशीत बसलेली गावा आणि विहंगम दृश्य तुमका दिसता, आणि डोंगराच्या कुशीतून वाहणारा पाणी, कलकल आवाज करणारा पाणी तुमका दिसता। कोकण म्हटल्यावर होळी, शिमगोत्सव, जत्रा ही तर येताच हो, दशावतार आपल्याक तर आठवता। थोडक्यात गाव म्हटलं की गावातला वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात असलेली गावातली माणसा, गाव म्हटलो काय गावातली देवळा, होणारो भक्ती संगम, कोकणातली चतुर्थी आणि येणारो चाकरमानी। तर आपल्या या विविधतेने नटलेल्या आपल्या या कोकणात जर बघू गेल्यात तर अशी तुमका गुरा सुद्धा दिसतली, आणि ती गुरा जाताना एक वेगळाच वातावरण असतं आणि वाटतं आपण गावात दिलं असो। आणि आज जर तुम्ही बघू गेला तर इथे गुरा असं चराक गेलेली, आणि बाजूकच पाणवठा असा, आणि पाणवठ्याच्या बाजूक अशी फुललेली तुमका ही बाग दिसता असा। तर कोकणात आपल्या काय नाही असा, कोकणात भरपूर असा, आणि कोकण आम्ही सुंदर आणखी कसं दाखवचा ह्या प्रयत्नात असो। आणि या कोकणची सावली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत कोकण अधिकाधिक सुंदर कसा होईल या दाखवतो। तर आता ह्या जर बघू गेलं तर ही वैंगानी शेती म्हणून किंवा मालवणी भाषेत वैंगाना शेती अशी बोललं जातं, आणि ही शेती इथली लोक करतात। आणि आजूबाजूक जर बघू गेलं तर निसर्गाच्या सानिध्याने डोंगराच्या कुशी अगदी असलेला या मंदिर असा। तर आपल्या कोकणात असे पाणवठे पण दिसतात, आणि पाणवठ्याच्या बाजूक फुललेली अशी बागे पण दिसतात आपल्या। तर अशाच सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मळगाव या गावात असो आम्ही, आणि इथला एका भूतनाथ मंदिर असा आज आपण बघतलो असो आणि भूतनाथ देवाचं दर्शन घेतलो असो। तर तुम्ही सुद्धा चला या देवाच्या दर्शनाक। आणि जर बघू गेला तर ही तुमका अशी कोकणात लांबच्या लांब तुमका अशी बागे दिसतले, माडा दिसतले, पोपळी दिसतले, आणि जर असे डोंगराच्या कुशीत बसलेली देवळा सुद्धा असत, आणि कौलारू आपल्या देवळा गावात भरपूर असत। आणि प्रत्येक गावात आपला या ग्रामदैवत असतात प्रत्येक गावाचा, आणि या गावात सुद्धा आपल्या मळगाव गावात ह्या तुमका दिसता समोर ह्या भूतनाथाचं मंदिर असा। आणि इथे योग वेगळाच कारण होता, कारण ह्या जो मंदिर असा तर खूप असं जुना मंदिर असा, आणि कौलारू असा आपल्या कोकणातला असलेला मंदिर ह्या असा। आणि आज या मंदिराकडे आम्ही इलो, तर या भूतनाथ देवाचं आपण दर्शन सुद्धा घेऊया। तर बाहेरून बघितलं तर हे तुमका सुंदर असा निसर्गाच्या वातावरणात असलेला तुमका या देऊ दिसता असा। समोरसून बघू गेलात तर छान असा कौलारू असा, आणि समोर जर बघू गेलात तर ही तुमका तुळशी वृंदावन दिसता असा। तर ह्या कोकणातला आपल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेला डोंगराच्या अगदी कुशीक असलेला ह्या मंदिर असा। आणि मळगाव या गावात सावंतवाडीक जाताना मेटात असलेला ह्या मेटात जातानाचा असलेला ह्या पहिलाच मंदिर भेटता, आणि तुमका प्रवेशद्वार दिसलेलो पहिलो तर अगदी सावंतवाडीच्या पायथ्याशी असा असलेला ह्या मळगाव गावातला मंदिर असा। आणि आजूबाजूक जर बघू गेलं तर शांत सावली सुद्धा पडलेली असा, आणि गुरा ढोरा आपली चरतात, आपलं जो दिनचर्या त्यांचं दिनचर्या असतं, जो कार्यक्रम असतो तो ते करत असतात। आणि जर गावातली मंडळी बघू गेलात तर छान अशी आता जत्रा येत असं, आणि जत्रेच्या ज्या वातावरण असताना त्याच्यामुळे इथली जी मंदिराची साफसफाई आहे ती चालू असा सध्या। आणि त्याच्यातच मी तुमका ह्या मंदिराकडे घेऊन येलं, आणि आतमध्ये जरा साफसफाई चालू होती म्हणून तुमका थोडक्यात बाहेरून दाखवतो ह्या मंदिर। आणि आतलं प्रवेश पण गाभाऱ्यातलं पण तुमका मी जो भूतनाथाची मूर्ती असा आपल्या भूतनाथाची ती पण तुमका दाखवतलंय। तर ह्या बाहेरून तुमका समोर असा दिसता असा प्रशस्त असा आणि कौलारू असा ह्या कोकणातला आमच्या मंदिर असा। आणि या ठिकाणी आज आम्ही इलो असो
तर छान वातावरण असं आणि दुपारची वेळ आणि दुपारच्या वेळेकच दिलेलो आम्ही. तर अशा बाजू छोटे छोटे मूर्ती पण असतात आणि ह्या देवतांचा जा महत्त्व असा तर गावकरी मंडळींनी छानपैकी असं ठेवलेलं असं आणि इथे रोजची कामं होतात आणि जे भक्तगण येतात त्यांचे मनोकामना पूर्ण होतात. ते इथे इडला देवी म्हणून एक मंदिर असं आणि बाजूक तिथे त्यांचा जा गावकरी मंडळी जे काय कार्यविधी असतात तो तिकडे पार पाडलो जाता. तर हे समोर तुम्ही सभा मंडप बघतात आणि जरा साफसफाईचं काम चालू असा. त्याच्यामुळे आतमध्ये इथून बाहेरून मी थोडक्यात आता काही दिवसातच जत्रा येतात ह्या देवाची. तर या ठिकाणी मी इलं आणि तुमका ह्या थोडक्यात मंदिरातला आतलो प्रवेश पण दाखवते. तर जुना असं मंदिर असं आणि आपल्या या मळगाव गावात कौलारू असं मंदिर श्रीदेव भूतनाथाचं मंदिर असं आणि या मळगावात आपण इलो असो आणि मळगावातला या तुमका समोर दिसता होता या भूतनाथाचं मंदिर आणि ह्यो गाभाऱ्याच्या दिशेने जातानाचो ह्यो तुमका प्रवेश दिसता असा. तर आपल्या तळकोकणात भरपूर अशी मंदिरं असतात. तुमका मागच्या व्हिडिओ सुद्धा मी सांगितलंय, खूप वेळा मी सांगत असते. तर आपल्या जी तळकोकणातली मंदिरं असत कोण गावातलो मुंबई असा चाकरमानी असा बाहेर असा कामानिमित्त बाहेर असताना ते का ज्यावेळी योग्य नाही भेटणार तर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत ही मंदिरं कोकणातली मंदिरं आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचं एक निस्वार्थी असो प्रयत्न असा आणि ह्यो प्रयत्न तुमका नक्कीच आवडतलो. तर आम्ही ह्याच्यात मंदिराच्या गाभाऱ्याकडे असो आणि गाभाऱ्यात जर तुम्ही बघू गेला ती प्रशस्त अशी उभी असलेली आणि हातात तलवार असलेली ही तुमका मूर्ती दिसतं आणि बाजूक जर बघू गेलात तर छान देवतांची चित्र रंगवलेली दिसतात तुमका इकडे. आणि अगदी मळगावातला या म्हणजे सावंतवाडी जातानाचा जा पहिलाच मॅट म्हणून बोलतात त्या मॅटातच ह्या मंदिर असा आणि छान असं मंदिर तुमका दिसता असा आणि आतलं गाभाऱ्यातलो प्रवेश आणि हे तुमका दिसता हा तो श्रीदेव भूतनाथ आणि या भूतनाथ देवाची प्रतिमा फार अशी प्राचीन काळापासूनची असे मंदिरात स्थापना केलेली असा आणि ही खूप जुनी मूर्ती पण असा आणि ही मळगाव गावात इथे मूर्ती इथे स्थापन केलेली आहे भूतनाथ देवाची. आणि आजूबाजूक जर बघू गेल्यात तर छोटे छोटे मूर्ती पण दिसतले तुमका. तर गाभाऱ्यात इल्यानंतर एक वेगळाच वातावरण असतं. प्रत्येक मंदिरात जर बघू गेला तर आपल्या तळकोकणातल्या प्रत्येक मंदिरात जाय तुमका छान वाटलं तर ह्या कोकणच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमका दाखवलं तर नक्कीच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या कोकणात सुंदर बनवूया आणि आपल्या अशा मंदिरातल्या देवांची दर्शना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात. तर ह्या दर्शन तुम्ही नक्कीच तुमका भेटला असताला आणि नक्कीच या तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या पुढच्या व्हिडिओ आपण भेटाया आता. आणि कोकणच्या सुवर्णभूमी फेसबुक पेज प्रस्तुत कोकणची सावली या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.